तर शिवसेना खासदारांची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी खासदारांची ही महत्त्वाची बैठक असेल। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही खासदारांची बैठक आहे। एकीकडे आपण बघतोय 6 खासदारांची वाढ ही झालेली आहे शिंदेंच्या गटामध्ये आणि त्यामुळेच एकूण 13 खासदारांची संख्या झालेली आहे। श्रीकांत शिंदे यांच्या घरी आपण बघतोय अशा पद्धतीने एक महत्त्वाची बैठक पार पडेल। बैठकीमध्ये अधिवेशनातील रणनीतीवरती सुद्धा चर्चा होणार आहे। एकीकडे शिंदेंचं बळ वाढलेलं आहे तर दुसरीकडे एक महत्त्वाची खासदारांची बैठक सुद्धा पार पडणार आहे। दिल्लीमध्ये ही बैठक पार पडेल। आणि या संदर्भातली अधिक माहिती अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत थेट दिल्लीतनं। रामराजे, काय विशेष महत्त्व या बैठकीला आणि आजचा संपूर्ण दिवस जो असणार आहे तो कशा पद्धतीने गाजणार अधिवेशनाचा? बिलकुल, खरं तर संसदेचं अधिवेशन हे सभागृहाच्या आतमध्ये आणि सभागृहाच्या बाहेर रस्त्यावर दोन्ही प्रकारे गाजणार आहे। सभागृहाच्या आतमध्ये यासाठी कारण वेगवेगळे विधेयक आहेत। वंदे मातरम हे सुद्धा विधेयक आज राज्यसभेमध्ये मांडलं जाणार आहे, त्यावरून गदारोळ होणार आहे। तर सोनम वांगचुक यांचं आंदोलन, शिक्षण क्षेत्रातला गैरव्यवहार, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत, राम मंदिर दान चोरी प्रकरण, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्यावर विरोधक जे आहेत ते आक्रमक आज सभागृहामध्ये दिसून येतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा सभागृह सुरू होण्याच्या अगोदर संबोधित करतील आणि त्यानंतर रस्त्यावरची लढाई म्हणजेच की आपण पाहतो की जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन चालू आहे। सोनम वांगचुक यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि आज मार्च काढला जाणार आहे संसदेपर्यंत। त्यामुळं हे पाहावं लागणार आहे की हा मार्चला परवानगी अजूनही पोलिसांनी दिलेली नाहीये। त्यामुळे नेमकं कुठवर या सर्वांना नेता येऊ शकतं, कारण तिथे मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत, पाण्याचा फवारा मारण्यासंदर्भातची यंत्रणा लावण्यात आलेली आहे, रॅपिड ऍक्शन फोर्स सुद्धा लावण्यात आलेले आहे आणि काल रात्री देशभरातून अनेक लोक तिथे जमा झालेले आहेत। त्यामुळे संसदेच्या आतमध्ये आणि संसदेच्या बाहेर वेगवेगळ्या मुद्द्यावर जे आहे तो केंद्र सरकारच्या विरोधामध्ये संघर्ष असणार आहे। तर तिसरीकडे नव्याने जे खासदार आलेले आहेत शिवसेनेमध्ये ते त्या सगळ्यांची बैठक जी आहे आता श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी होणार आहे आणि त्यानंतर या सर्वच खासदारांना घेऊन श्रीकांत शिंदे हे येथील नवीन महाराष्ट्रामध्ये, कारण इथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि तिथे अभिवादन करतील हे सर्व 13 खासदार आणि इथून पुन्हा संसदेमध्ये कामकाजासाठी निघतील। त्यामुळे एक स्पष्टपणे एक दिशा देण्यात आलेली आहे की कशा पद्धतीने पुढे जायचं आहे, कोणकोणत्या विधेयकाला पाठिंबा द्यायचा आहे, सभागृहामध्ये काय भूमिका घ्यायची आहे, याची रणनीती जी आहे ती श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी आखली जाईल। कारण श्रीकांत शिंदे हे गटनेते आहेत शिवसेनेचे आणि नुकतंच लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे की सोबत बसण्यासाठी आसन व्यवस्था सुद्धा, कारण आता जे ठाकरेंचे खासदार होते विरोधामध्ये ते आता सत्तेमध्ये बसतील। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।